तुमच्या घरी वर्षभराची कशी कांदा लसूण मसाला चटणी लागते, ओलसर की कोरडी? नमस्कार, मी ऋतुजा. 7 डेज 7 क्वेश्चन सिरीज मधला हा 5वा प्रश्न. नंबर 1, ओलसर चटणी म्हणजे काय? ओलसर चटणी होण्यासाठी काय करावे? ओलसर चटणी म्हणजे काय? ते चटणीची अशी मूठ झाली पाहिजे, इतपत ती चटणी ओली झाली पाहिजे. मग ही चटणी ओलसर बनवण्यासाठी नेहमीच्या स्टँडर्ड प्रमाणापेक्षा असा कोणता इन्ग्रेडियंट जास्त वापरावा की ज्यामुळे ही चटणी ओलसर बनेल? तेल जास्त वापरावं की कांदा जास्त वापरावा? यात बरेच लोक कन्फ्युज असतात. तेल जास्त प्रमाणात वापरू नये. तेलाचे जे स्टँडर्ड प्रमाण आहे, 1 किलो मिरचीसाठी 250 ग्राम हे तेलाचे स्टँडर्ड प्रमाण आहे. तर यापेक्षा तुम्ही जास्त तेल वापरलं तर तुमची चटणी काळी पडू शकते. त्यामुळे ओलसर चटणी बनवण्यासाठी कांद्याचे प्रमाण वाढवावे. नंबर 2, ड्राय कोरडी चटणी बनवण्यासाठी नेमकं काय करावे? तर तुम्हाला चटणी ड्राय हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये कांदा स्किप करा किंवा अगदी कमी प्रमाणात कांदा वापरा, ज्यामुळे तुमची चटणी एकदम ड्राय आणि अशी सुटसुटीत बनेल. नंबर 3, मध्यम टेक्स्चर असलेली चटणी म्हणजे जास्त ओली पण नाही आणि अगदी कोरडी सुद्धा नाही. तर अशा चटणीसाठी कांद्याचे स्टँडर्ड प्रमाण यूज केले म्हणजे 1 किलो मिरचीसाठी जर तुम्ही अर्धा किलो कांदा वापरला तर या पद्धतीने तुम्ही चटणी बनवली तर तुमची चटणी मध्यम टेक्स्चरची होईल. म्हणजे जास्त ओलसरही होणार नाही आणि जास्त कोरडी देखील होणार नाही. एकदम परफेक्ट चटणी बनवून तयार होईल. मग तुमच्या घरी ओलसर चटणी बनवतात, कोरडी चटणी बनवतात की मध्यम टेक्स्चरची चटणी बनवतात ते आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि कसं आहे, तुषार मसालेमध्ये मिरच्या मसाले मिळण्यापासून ते अगदी पारंपरिक पद्धतीने डंकावरती कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते, तेही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या प्रमाणानुसार. आता वर्षभराची कांदा लसूण मसाला चटणी बनवायची चिंताच मिटली. फक्त एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. मग कसं आहे ना मस्त? मग लवकरात लवकर तुम्हीही तुषार मसालेमध्ये या आणि तुमच्या आवडीनुसार कांदा लसूण मसाला चटणी बनवून न्या. खाली दिलेल्या नंबरवरती आताच कॉन्टॅक्ट करा आणि तुषार मसालेला देखील फॉलो करा.